तिला बाय असेल तिला नेक्स्ट टाइमला बाय नसेल, जे विनिंग टीम मधून त्याच्यातनं एक खेळेल. तर आपण बघतो या ठिकाणी श्री राजकिरण वर्मा साहेबांच्या माध्यमातून बघतोय की नेक्स्ट दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच कुठल्या संघाची असेल. कॅमेऱ्यामध्ये आपण दाखवायचं आहे की पहिली मॅच दुसऱ्या फेरीतील त्रिशिका 11 वैतीपाडा विपक्ष याच्यातील विनर संघ असेल, विनिंग टीम. चला मॅच स्टार्ट करा आपण. त्याच्यानंतर NCC सफाले ओमकार बॉयज एडवण म्हणजे श्री जागमाता रावळे संघांना बाय. मृदुल पाटील पहिल्या चेंडूला मिसम शॉट खेळतायत आणि पहिल्या चेंडूवरती येतोय फलंदाज माघारी. बॅक टू द डगआउट येताना पहिला हादरा इथे बघायला मिळतोय. फलंदाज होते मिस्टर रोहित. आउट. थँक्यू. वळूया आपण मॅच कडे. निखिल न्यूमान मृदुल पाटील नावाप्रमाणे या ठिकाणी गोलंदाजी स्टार्ट करताना पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू बघायला मिळतोय. सरळ मिड ऑफला खेळताना शॉर्ट मिड ऑफ मध्ये फिल्डिंग डॉट बॉल. चांगली गोलंदाजी निखिल. पहिला चेंडू शॉर्ट मिड ऑफ मध्ये खेळताना उत्तम शतरक्षण तिथे बघायला मिळते. मृदुल पाटील सध्या सफळ विभागातील एक नामवंत खेळाडूंच्या यादीमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं, चांगल्या फॉर्म मध्ये चर्चा याही नावाची. ओ यावेळेला कट केलंय. अतिशय सुंदर टायमिंग. चेंडूला सरळ डीप थर्ड मॅन मधनं सीमा रेषेच्या बाहेर पाठवताना येतो या ठिकाणी निखिलच्या बॅट मधनं AB चौकार. ओ यावेळेला थोडासा चेंडू पुढे होता. ऑन साइडला खेळतायत. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव मिळेल. धावसंख्या 1 ने आकार घेताना 5. स्ट्राईकला आपण बघतायत अमोल मनोज पाटील. एक मोठं नाव आहे, परंतु नेहमी म्हटलं जातं की स्टार्ट नव्याने करावी लागते. आणि इथून मनोज पाटीलला जो आपला क्लास आहे, जी आपली गुणवत्ता आहे, त्याला नव्याने प्रारंभ करावा लागेल. कारण समोर मृदुल पाटील सारखा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. आणि स्टार्ट करतायत. सांगतायत आम्ही ऑलवेज रेडी असतो. आमचे कॅमेरामॅन आहेत तिथे. अरबाज यांना अभिवादन करतोय. हा यू सिक्सर येतो AB षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि 11 वरती पोहोचताना मिस्टर मनोज पाटील इज ऑन अ फायर. काय ग्रेट फिनिश करतायत डाऊन द ग्राउंड. यू सिक्सर. पुढचा चेंडू मृदुल राईट मोर द विकेट. ओ यावेळेला हळवारपणे फक्त स्टिअर केलंय सिंगल घेताना. आज मात्र मनोज पाटील पूर्णतः परिपक्वता दाखवत आहेत. धावसंख्या सिंगलने पुढे जाताना 12 वर पोहोचते आणि पहिल्या षटकाची होते इथे समाप्ती. हेमंत पाटील सर आम्हाला सांगताना
की पहिलं षटक संपले आणि वेळ वाया गेले. पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय 5 मिनिटं, 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळणं बंधनकारक आहे, याची आपण नोंद घ्या. 12 रन एका गड्याचं पतन इथे झालंय. विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी संघनायक मथाणे आपण आयोजकांना भेटायचं आहे. मथाणे संघाचे संघनायक निवमान जतीन. चला थोडस स्पीडअप करा, 12 धावा झालेले आहेत. जतीन पाटीलला बोलवलंय पॉवर प्लेचं दुसरं षटक, P1चं P2चं षटक घेऊन. महत्वाचं षटक आहे इथे. मनोज पाटीलला सापडलेला सूर आणि त्यानंतर सिंगल घेत ज्यांनी स्ट्राईक घेतलंय नॉन कडे आपण निखिल यांना बघतोय. 12 धावा आहे, चांगली स्टार्ट आहे, परंतु जतीन पाटील आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. ओ यावेळेला कंट्रोल केलं शॉटला आणि इथे आपण बघतायत टॉट बॉल, निर्धाव चेंडू, परंतु DRS आपल्याला बघायला मिळतो. रेफर केलंय थर्ड अंपायरसाठी की काय घडलं या ठिकाणी. बॅटिंग टीमने घेतले सर, बॅटिंग टीम कडनं एक रिव्ह्यू प्रत्येक टीमला आहे. तो जर इथे जर मात्र सक्सेस झाला पुढे कंटिन्यू राहील. आणि व्हाईट बॉल 100च्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाईल. 13 वर पोहोचलंय. नक्कीच आणखीन तुमचा रिव्ह्यू कंटिन्यू राहील. बॅटिंग टीम हे लक्षात ठेवायचं, 13 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर आपण जतीन पाटील यांना बघतोय. थोडंसं ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, थोडेसे सफल झाले होते, परंतु चेंडू आपण बघितलाय तितकासा बाहेर होता. यावेळेला शेअर करतायत, चांगला गॅप आहे, चेंडू डीप गलीला जातोय. नो चान्स आहे. निफिल्डर आउटफील्ड वेगवान आहे, गॅप शोधला गेलाय. येतोय मनोज पाटीलच्या बॅटमधनं आणखीन देखणा चौकार. सेव्हन्टीन रन, 17 धावा. चांगली बॅटिंग करतायत मनोज पाटील. नावाप्रमाणे विठ्ठलवाडी संघाचे बॅकबोन आहेत, महत्वाचे खेळाडू आहेत. मनोज पाटील जेवढा वेळ मैदानाच्या आतमध्ये तेवढ्या वेळाचा आनंद विठ्ठलवाडी संघ योग्य रीतीने घेऊ शकतो. काही वेळेला आपण बघतायत चेंडू थोडासा कट करताना पंच सांगतायत इट इज अ व्हाईट बॉल. अतिरिक्त चेंडू हाताळला गेलाय. 18 धावा. लेंथ लाईनला मेंटेन करावे लागेल जतीन पाटील यांना, कारण स्पर्धा भव्य दिव्य आहे. तुमचं 100% तुम्हाला द्यावं लागेल आणि त्यासाठी तुमची लेंथ लाईन मेंटेन करावी लागेल. अनुशासन, एक्युरेसी याचं उत्तम उदाहरण तुम्हाला पेश करावं लागेल. 18 धावा. पुढचा चेंडू, ओ फॉलिंग स्वीप, वाडा शॉट, क्या कहने शॉट के. सरळ आपण बघतायत मनोज पाटील याचा सिग्नेचर शॉट बघायला मिळतोय, षटकार. धावसंख्या 6 ने प्लाय झाले, 24 धावा. आणि यष्टी रक्षक विकेट किपर थोडस लक्ष द्या आपण, कारण फॉलिंग स्वीप ते खेळतायत, त्यासाठी थोडस तुम्ही लक्ष आपल्याकडे द्यावं, हे भरपूर महत्वाचं आहे. धावसंख्या 24. खूप चांगल्या रिदममध्ये बॅटिंग करतायत मनोज पाटील. विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी संघासाठी अतिशय अप्रतिम बॅटिंग. एक डाऊन द ग्राउंडचा षटकार, त्यानंतर फॉलिंग स्वीप चालाय, डीप बॅकवर्ड टॉस स्क्वेअर मधनं षटकार. ओहो यावेळेला मिस टाइम शॉट, बॉल इन द एअर, यस नो टेकन. मोठा मासा गळायला लागतोय. सिली पॉइंट मध्ये मात्र झेल आणि मनोज पाटीलचा संपलाय खेळ. टीजे
न्यूमान मैदानाच्या आतमध्ये आपण बघतायत दीपेश म्हात्रे विठ्ठलवाडी संघ बॅटिंग करताना आणि विठ्ठलवाडीमध्ये सुद्धा एक जबरदस्त स्पर्धा सातत्याने नियोजन केलं जात आहे. कैलाशवासी श्री अमोल स्वर्गीय अमोल पाटील भव्य दिव्य स्पर्धा अतिशय सुंदर नियोजन असतं त्या स्पर्धेचं. आपण बघताय न्यूमान दीपेश म्हात्रे मनोज पाटील बाद झाले. थोडंसं प्रेशर आहे. धावसंख्या 24 आहे. स्कोर कार्ड वरती 2 गडी बाद झालेले आहेत आणि दीपेश म्हात्रे आणखीन एक व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड 25 वरती पोहोचते. एका बाजूने निखिल आहेत ज्यांच्याकडे एक मोठी जिम्मेदारी सोपवली संघनायकानं आणि दुसऱ्या बाजूने एक महत्वाचा खेळाडू मधल्या फळीतील एक दिग्गज खेळाडू दीपेश म्हात्रे. हार्ड हिटर बॅटर पिंच हिटरचं काम करताना पुल्ला बनवताय सक्सेसफुल ओव्हर मिड विकेट हाईन हँडसम सिक्सर. पोरामध्ये भरपूर ताकद आहे. खांद्यामध्ये भरपूर जोर आहे दीपेश म्हात्रेच्या आणि जेव्हा जेव्हा संधी मिळते त्या संधीचं सोनं करणारा बॅटर दाखवून देतोय की जर पुलचा फटका कसा खेळायचा हा सरळ मिड विकेटला क्लिअर करायचा. ह्या इराद्याने दीपेश म्हात्रेच्या बॅटमधनं येतोय गगनभेदी षटकार. धावसंख्या 31 वर फ्लाय झाले. जतीन पाटील थोडेसे चिंतित आहेत. थोडंसं एक्सपेन्सिव्ह वाटतायत परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला कम बॅकिंग करावी लागेल. काही वेळ अशी असते ज्या तुमच्या अगेन्स्ट जाते परंतु सातत्य जर तुम्ही ठेवलं नव्या इराद्याने आत्मविश्वासाने तुम्ही कम बॅकिंग केली तुम्ही या मॅच मध्ये कम बॅकिंग करू शकता. आणखीन एक वाईट बॉल. धावसंख्या 1 ने आकार घेताना 32 वर स्थिरावले. संकट के काले बादल अब जतीन की तरफ मंडरा रहे. थोड़ा सा प्रेशर अपने आप के ऊपर लिया है और उसका पूरा फायदा जो मिल रहा है इस समय विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीम को. धावसंख्या 32. पुढचा चेंडू ओ याही वेळेला आपण बघताय थोडासा चेंडू उंची जास्त आहे आणि दीपेश माघारी परतताना षटकार आला होता परंतु ह्याही बॉलवरती षटकार मारण्याचा इरादा मिस टाइम शॉट आणि मोठा धक्का लागतोय. आणखीन एक विठ्ठलवाडी संघाला फलंदाज बाद. दरम्यान न्यूमान कल्पेश पाटील मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. संघ नायक आहेत. त्यांनी म्हटलं होतं एबी चषक खेळण्याची मजा काही औरच आहे. या स्पर्धेची वाट आम्ही आतुरतेने बघतोय कारण टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आणि या विभागातील नामवंत खेळाडूंची स्पर्धा खेळण्यासाठी लागलेली ओढ उत्सुकता म्हणून ही स्पर्धा खेळण्यासाठी आम्हाला भरपूर आवडते असं आवर्जून म्हटलं होतं कल्पेश पाटीलनं. आणि संघाचे संघ नायक सीपा सालार बीच मैदान में अब नजर आ रहे. थोड़ा सा बैकफुट के ऊपर मैच नजर आ रही है. 32 रन जरूर है. आखिरी की नानी शेष है. 3 विकेट जरूर गिरे लेकिन कल्पेश पाटिल जैसा एक होनार कप्तान जब मैदान के अंदर आया हो तो जायज है यहाँ पर रन्स बनने के चांसेस बढ़ते हैं. कल्पेश पुढचा चेंडू ओहो हो सरळ स्लॉट मध्ये चेंडू होता. मिड विकेटला क्लिअर करताना गोड आवाज आणि येत आहेत अर्धा डझन धावा. षटकार. धावसंख्या 38 होताना तिसऱ्या षटकाची होते समाप्ती. थँक्यू. युबी स्टँडला अभिवादन करणारा षटकार आपण बघितलाय. अप्रतिम षटकार सरळ डिपॉझिट करतायत मिस्टर कल्पेश पाटील संघाचे संघनायक आणि ते सुंदर बॅटिंग करतायत. धावसंख्या पोहोचले ती 38 धावा. 3 गडी बाद.
चेंडू द्या. चला मॅच बॉल येतोय आणि 2 षटकं कंप्लीट होताना वेळ दरम्यान पुढचा चेंडू मृदुल पाटील येत आहेत. हळवारपणे फक्त पंच करण्याचा प्रयत्न आणि इथे काय घडलंय. कल्पेश चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करत होते परंतु निखिलने इथे मात्र सांगितलंय की नक्कीच मी इथून स्ट्राईक सोडणार नाहीये. आणि कल्पेश चांगले बॅटिंग करत होते. व्हेरी फर्स्ट बॉलला षटकार आला होता आणि कुठेतरी कॉल हा चुकीचा झालाय आणि फलंदाज कल्पेश येत आहेत माघारी. चौथा धक्का आपल्याला बघायला मिळतोय. चला न्यूमान आकाश किनी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना कल्पेशला राहणं गरजेचं होतं कारण चांगल्या मोमेंटमध्ये बॅटिंग करत होते. व्हेरी फर्स्ट बॉलला षटकार आला होता. थोडंसं थांबून खेळले असते तर एक महत्त्वाची विकेट इथे बाद झाल्या नसती. आकाश किनी किनकडे तर समोर आहेत ते निखिल. मृदुल पुढे गोलंदाजी ट्रॅकवर आणि इथे त्रिफलाचित होताना निखिल बाद आउट. आणखीन एक धक्का लागतोय विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी संघाला. फलंदाज बाद होणारा येण्याच्या अगोदर तुम्ही इन होणं गरजेचं आहे आणि वॉर्मअप करत जा प्लीज न्यूमॅन. आपण बघतायत विपुल मात्रे इथून मात्र चांगली स्टार्ट असताना बाद झाले कल्पेश. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती निखिल क्लिंग बोल्ड झाले. आता यावं लागतं या ठिकाणी विपुल मात्रे यांना. धावा स्कोर कार्ड वरती 38. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. धावसंख्या या ठिकाणी जर आपण बघितली तर एक चांगला स्कोर म्हणायला हरकत नाहीये परंतु कुठेतरी जे विकेट आहेत 5 इथून जर एडमंड संघ आणखीन 1-2 विकेट घेत आहेत तर जो प्रेशर बॅटिंग टीम कडे कन्वर्ट केला तो कन्सॉलिडेट होईल. बघूया मृदुल पाटील पुनश्च तयार होताना राईट मुहूर्त विकेटचा मारा करतायत. पलटॉस आहे फक्त दिशा दिले. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंटला. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. धावसंख्या 1 ने पोहोचते 39 वरती 39. याच्यानंतर आपण बघणार आहोत सेकंड फेरीतील पहिली मॅच. त्रिशिका 11 वैतीपाडा विपक्ष विनिंग टीम ही आहे. बघूया पुढचा चेंडू. हळवारपणे चेंडूला एक्झिक्यूट करताय. चेंडू थोडासा डायवर्ट झालाय आणि चेंडू वेगानं जातोय कव्हर पॉइंट मध्ये. 2 धावा मिळतील. विनिंग टीम आत्ताच खेळते त्यासाठी NCC सफाले आणि ओमकार बॉईज संगनायक आपण लक्षात ठेवायचं. नेक्स्ट मॅच या ठिकाणी 1 शॉट आहे. धावसंख्या पोहोचते 40. NCC सफाले आणि ओमकार बॉईज एडवंड संगनायक आयोजकांना भेटायचं आहे. टाउन द लेक्सिक वाईट बॉल 100च्या रूपानं स्कोर कार्ड 41 वर पोहोचते. थोडंसं दिशाहीन गोलंदाजी बघायला मिळाले आणि नक्कीच या वेळेला मात्र बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतला. चेक करायचं DRS थर्ड अंपायर
ओमकार बॉईज आणि NCC सफाले आयोजकांना येऊन भेटायचं प्लीज रोहन भाऊ. NCC सफाले तयार राहायचं याच्यानंतर तुमची मॅच असेल. फेअर बॉल ते आपण बघतायत. फेअर बॉल आपल्याला बघायला मिळतोय. स्कोर थांबलाय तो म्हणजेच 40 वरती. पुढचा चेंडू घेऊन मृदुल आणि उमान आपण बघतायत. विपुल टॉस फक्त दिशा देत आहेत. कव्हर्सला डायरेक्ट हिटचा अटेम असेल का? प्रयत्न भरपूर चांगला, परंतु थोडस फंबल तिथे झाले आणि तदबर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना धावसंख्या 2 ने आकार घेते. 42 वर पोहोचलंय. तीन षटकं कंप्लीट झालेली आहेत आणि धावसंख्या बघायला मिळते ती 42. 14च्या सरासरीने धावसंख्या इथे बघायला मिळते, परंतु आक्रमक जे पिंच हिटर बॅटर होते ते मात्र तंबूच्या आसऱ्याला परतलेले आहेत. चला टीम मीटिंग कमी करायची प्लीज. वेळ इथे खर्च केलेला आपण बघतायत. टोटली 3 षटकं कंप्लीट करण्यासाठी 16 मिनिटाचा वेळ गेला, याची आपण नोंद घ्या. थोडस स्पीडअप करायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर बोलवलं गेलंय उत्तम यांना. 42 धावा आहेत. समोर विपुल मात्रे नॉनस्टॉक इन कडे आपण बघतोय आकाशाना. गोलंदाजीसाठी प्राचारण करतायत मिस्टर उत्तम. उत्तम हा नेहमी उत्तम असतो आणि तो मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. एक भरपूर लांब रनअप बघायला मिळतोय. एक अँगल बनवून चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता, तिथे मात्र एसटी रक्षकांकडनं गॅदर होत नाहीये. धावसंख्या बघायला मिळेल वाईडच्या रूपानं 2 धावा या ठिकाणी बघायला मिळतात. धावसंख्या पोहोचते ती 44 वर. एक उत्कृष्ट क्लॅरिटी बघायला मिळत आहे. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण बघतोय. खूप चांगला कॅमेरा वर्क. धावसंख्या 44. NCC सफाळी विपक्ष ओमकार बॉयज हेडबंड यांच्यामधला मॅच आपण बघणार आहोत. नेक्स्ट मॅच NCC सफाळी संघनायक आपण तयार राहायचंय पुढच्या मॅच साठी. संघनायक अप्रतिम शॉट सिलेक्शन, थोडेसे ऑप्शनच्या बाहेर आले. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगले शतरक्षण आहे. डीप गलीमधनं येतात खेळाडू. आपल्या डाव्या बाजूने धावत मॉडेल लाईनच्या जवळ चेंडूला फील्ड करत त्याच रिदम मध्ये चेंडूला थ्रो करतायत. धावसंख्या 46 वर पोहोचते. 46. मात्र आपण बघताय सिंगल डबल कडे विठ्ठलवाडी संघ कॉन्सन्ट्रेट करतायत. 46 धावा. पुढचा चेंडू ओ यावेळेला स्लॉट मध्ये चेंडू पाठवून दिलाय सरळ ओव्हर मिड विकेट. फलंदाज मात्र आपली आक्रमकता दाखवताना आकाशच्या बॅटमधून येतोय हवाई फायरचा एक अतिशय दर्जेदार षटकार. धावसंख्या फ्लाय झाल्याने पोहोचले तब्बल 52. 50 ऑफ 52 धावा स्कोर कार्डवर.
अतिशय सुंदर शॉट सिलेक्शन. आकाश संघाच्या मदतीला धावून येत आहेत आणि योग्य वेळी चार्ज झाले तसं म्हणायला हरकत नाही आहे. उत्तमच्या अगेन्स्ट हात खोलताना आपला इरादा स्पष्ट करतायत आणि आपली स्ट्रेंथ या ठिकाणी दाखवताना हवाई फायर षटकार. याही वेळेला क्लेवर क्रिकेट फक्त दिशा दिले. चेंडू डीप गलीला ट्रॅव्हल झालाय. 38 सर्कलच्या बाहेर चेंडूला फील्ड केलं जाईल. तद्वर सिंगल कंप्लीट होते. 53 धावा स्कोर कार्डवर. तर मात्र विपुल 53 झालेले आहेत. इथून आणखीन किती धावा, ही स्ट्रॅटेजी भरपूर महत्वाची आहे. ओ यावेळेला लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा डाऊन द ग्राउंड गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. मिस्टर जयन एक अप्रतिम खेळाडू आहे. जयन धावसंख्या 2 ने आकार घेते आणि पोहोचलंय 55 या षटकातील चेंडू येणे शेष आहेत ते 2. चांगला स्कोर बघायला मिळत आहे. 55 धावा. अजून 8 चेंडूंचा खेळ शेष आहे. चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करताना विठ्ठलवाडी संघाचे फलंदाज विपुल आणि आकाश. आणखीन एक पूलला दर्जेदार शॉट मध्ये कन्वर्ट केलाय. सक्सेसफुल बघायला मिळतोय. आणखीन एक जबरदस्त षटकार विपुलच्या बॅटमधनं बघायला मिळतोय. 60 अप. 61 धावा. योग्य वेळी 4. झालेले आहेत. पुढचा चेंडू. आणखीन शॉट मोठा खेळण्याचा प्रयत्न. मिस्तान शॉट बघायला मिळतोय. शॉट कव्हर्सला झेल मध्ये परिवर्तन झालंय आणि विपुल या ठिकाणी बाद होताना. थँक्यू न्यूमॅन. ऋषिकेश करत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. षटक क्रमांक आपण बघता या ठिकाणी 4थं कंप्लीट झाले आणि अंतिम षटकासाठी प्राचारण केलंय मितेश. मिस्टर मितेश अनुभवी गोलंदाज आहेत. अनेक मॅच मध्ये निर्णायक खेळी किंवा निर्णायक षटक हाताळण्याची मोठी जिम्मेदारी असते मितेशकडे. मिस्टर मितेश दरम्यान पुढचा चेंडू. टॉस ऑन साइडला खेळतायत. चेंडू बॅकवर्ड टॉस क्युअर लेगला. शतरक्षक आहे. प्रोटेक्शन आहे. फक्त एक धाव आणि फलंदाज होत आहेत बाद. आकाश तेही माघारी परतताना धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि 65 धावा स्कोर. 62. 62. थँक्यू NCC सफाळे आणि ओमकार बॉईज. नेक्स्ट मॅच आपला असेल. टॉससाठी आपण सज्ज राहायचं याची आपण नोंद घ्या. मैदानावरती टॉस होईल याची आपण नोंद घ्यायची. प्रतिम शॉट आपण बघतायत आणि आणखीन एक धक्का लागतोय. ऋषिकेश माघारी परतताना. स्लॉग ओव्हर मध्ये एक अनुभवी गोलंदाज
मिस्टर मितेश यांच्याकडनं बॅक टू बॅक दोन धक्के इथे बघायला मिळत आहेत. चांगला बॉल फॉलो करतायत तुमचे कॅमेरामन. फलंदाज बाद होताना. चला न्यूमॅन थोडीशी घाई कर आपण. नवीन बॅटर आशिष म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये जातील. धावसंख्या स्थिरावले. स्टे ऑन 62 62 धावा. नवीन बॅटर आशिष म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये येताना ऋषिकेश घरत माघारी परतलेले आहेत. न्यूमॅन लेफ्ट हँड बॅटर आशिषला आपण बघतोय. 62 धावा. स्लॉगर मध्ये अतिशय सुंदर अनुशासन आहे. लेंथ लाईन सुंदर आहे. एक्युरेसी परफेक्ट बघायला मिळत आहे इथे. याही वेळेला बॅटला ब्रश करतोय. लेग गलीला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एका धाब्यावरती समाधान मानावं लागेल. 63 झालेले आहेत. अजूनही या षटकातील 3 चेंडूचा खेळ शेष आहे. परंतु मितेशांचं कौतुक करावं लागेल. अंतिम षटकामध्ये डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी बघायला मिळत आहे. 63 पुढचा चेंडू. अप्रतिम शॉट सिलेक्शन इन टू द गॅप. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. लॉंग स्टॉप रिझन मधनं येतोय. आणखीन एक दर्जेदार 4 चौकार. AB 4 चौकार. धावा स्कोर कार्ड वरती. अतिशय सुंदर टायमिंग. आउटफील्ड खूप वेगवान आहे. बिहाइंड द विकेट धावा खोऱ्याने येत आहेत. आणि मितेशच्या अगेन्स्ट हा चौकार. नव्या उमेदीने आत्मविश्वासाने ह्या चेंडूवरती फलंदाज सामोरे जातील. ओहो दर्जेदार अनुभवाचा भंडार. मितेश करतायत कम बॅकिंग. चेंज ऑफ द पेस. थोडसा चेंडू पुढे खेळवलाय आणि आलाय डॉट बॉल. या षटकातील या इनिंग मधील अंतिम चेंडू. त्यानंतर NCC सफाळे विपक्ष ओमकार बॉईज आपण टॉस करणार आहोत. पण बघतायत मृदुल पाटील थोडीशी चुकी करतायत. सिंगल कंप्लीट झालंय. स्ट्राईक आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न आहे. बायच्या रूपानं सिंगल कंप्लीट झालंय. परंतु DRS या ठिकाणी बघायला मिळतो बॅटिंग टीम कडनं. थर्ड अंपायर चेंडू चेक करायचं आहे आपण. त्यानंतर NCC सफाळे संघनायक आणि ओमकार बॉयज हेडबंड आपण विकेट वरती जाऊन टॉस करणार आहोत. परंतु फेअर डिलिव्हरी आहे. चांगला चेंडू आहे. तर टार्गेट सेट केलंय हेमंत पाटील सर आम्हाला सांगतायत. 68 झालेले. 69 टू विन. चला टॉस साठी NCC सफाळे ओमकार बॉईज या ठिकाणी सज्ज आहे. विनायक पाटील चला टॉस इथे बघायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. विनायक पाटील आणि रोहन गावड दोन्ही दिग्गज खेळाडू. आणि राजकिरण वर्मा सरांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. महत्वाची स्पर्धा AB चषक. दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचचा थरार. वेलकम विनायक अँड रोहन गावड. रोहन गावड यांचा कॉल असेल. हेड इन टेल. हेड इज कॉल आणि आलाय हेड.
टॉस जिंकले रोहन, काय असेल निर्णय? फिल्डिंग. आणि विकेट कशा पद्धतीने खेळते पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलंय? विकेट खूप चांगली खेळते, कधी बॅटिंग होते कधी बॉलिंग होते, विकेट खूप चांगली खेळते. पहिल्या मॅचमध्ये तुम्ही आऊट झाल्यानंतर थोडंसं प्रेशर होतं, परंतु चांगली फिनिश केली. या मॅचमध्ये आता शतरक्षण घेणार, किती धावापर्यंत थांबण्याचा प्लॅनिंग असेल? आता बघू, नवीन बॉलर माझे फिल्डर सर्व नवीन आहेत, बघू कसं काय ते, आणि समोरची टीम पण मजबूत आहे. एन्जॉय करतायत एबी ट्रॉफी? हो, खूप खूप. टॉस हरल्यात प्रथम बॅटिंग करायचे. विनायक, काय म्हणशील विकेटबद्दल आणि नियोजनाबद्दल? नियोजन अतिशय चांगलं आहे, विकेट पण चांगला आहे. आता बॅटिंग करताना किती धावा एक चांगली मॅच होऊ शकते? 70 पर्यंत, 70 प्लस. बेस्ट ऑफ लक. 70 प्लस करण्याचा इरादा आहे. फिल्डिंग सेट करायचे. वळूया आपण कॉमेंट्री स्टुडिओकडे. करतोय हलकसं परिवर्तन आणि ऐकूया युसुफ जे सय्यद आहे ना. धन्यवाद डीसी मास्टर. पंच दशरथ बॅटर पाठवते लगेच. नेक्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत संघ पाहू शकाल. जयप्रकाश एडवन संघ. चला मृदुल आपले बॅटर पाठवा लगेच. बघा 68 धावांचा पाठलाग करायचा आहे या सामन्यामध्ये. एक आजच्या रात्रीमधला सगळ्यात मोठा धावफलक लगावलं गेलं ते म्हणजेच विठ्ठलवाडी या संघाकडून मनोज पाटील आणि टीम. बघा किरण गुरुद्वान यांच्या माध्यमातून प्रेमाने नक्कीच छोटू असं नाव संबोधले गेले. मनोज पाटील मन्या मैदानाच्या आतमध्ये. बघा दोन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज. एका बाजूला मृदुल तर एका बाजूला पाहू शकाल दर्शन. असे दोन मृदुल आणि दर्शन असे दोन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. 68 धावांचा पाठलाग करायचा. सामना जिंकण्याचा 6 षटकांमध्ये 68 धावा बनवाव्या लागतील. पहिले आपण 4 सामने पाहिले, त्यामध्ये 3 सामन्याचा पाठलाग केला गेला. चौथ्या सामन्यामध्ये धावा डिफेंड केल्या गेल्या. पहिल्या सामन्यामध्ये 47 धावा, मागील 2 सामन्यामध्ये 63, मागील सामन्यामध्ये 60 आणि या सामन्यामध्ये 67 असे पहिल्या इनिंगमध्ये धावा लगावल्या गेल्या. आणि आजच्या रात्रीमधला आपण पाहतोय हाय स्कोरिंग सामना. राहुल पाटील आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केला जाईल. उज्ज्वल येलोर मथाने संघाचे संगणक दीपेश चौधरी जर आपण असाल तर कृपया करून आमच्या आयोजक संपर्क साधायचा प्लीज. दीपेश चौधरी जर आमचा आवाज आपल्याकडे पोहोचतोय किंवा कुठला प्रतिनिधी असेल तर कृपया करून आमच्या मुख्य व्यासपीठावर या आणि आमच्या आयोजकांना संपर्क साधायचा आहे. तर वडे मैदानाच्या आतून ते पर्याय गोलंदाज राहुल पहिला चेंडू इनसाइड एज, परंतु काय क्षेत्रक्षण आहे. विकेट किपर पाहू शकाल मनोज पाटील मन्या चेंडूला फील्ड करतोय. बघा पहिल्या चेंडूवर निर्धावाने सुरुवात झाली. 68 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळी स्पर्धेत ऑन साईड खेळायचा प्रयत्न होता. बघूया थोडासा खराब क्षेत्र झाला. डीपमध्ये खेळाडू बॅकअपला आलाय. चुकी नक्कीच झाली होती. खेळाडू तिकडे होते. थोडीशी काही नक्कीच केली. दोन्ही पायाच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली. सिंगल धावाने श्रीगणेश झालाय. 2 चेंडू 1 धाव. एका बाजूला दर्शन तर एका बाजूला मृदुल. आता सध्या काही मृदुल हा नाव सध्याच्या घडीमध्ये चर्चेमध्ये राहिलाय. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे.
बघा 69 धावा बनवायचे 68 धावा धावफलक लगावल्या गेल्या पहिल्या इनिंग्समध्ये 69 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये 1 धाव आली. आता 28 चेंडूमध्ये बनवायचे 68. मनोज पाटील यशस्वीच्या मागून नक्कीच क्षेत्र सजवतात. दीप लॉंगॉन ला खेळू ठेवले गेले. दीप वाडिश लॉंगॉफ ला खेळाडू आहे. ऑफिसच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न पंचांनी दोन्ही हात समांतर केले. धावा एक अवांतर येईल. व्हाईट बॉल नक्कीच दर्शवले गेले अंपायरच्या माध्यमातून. शाहिद मोमीन सर मुख्य पंच. स्क्वेअर पंच पाहू शकाल सागर मोरे. तिसरे पंच आमच्या बरोबर आहेत मिस्टर शेखर हिरगुळे सर. असे 3 पंच नेमले गेले या स्पर्धेमध्ये. जेपी पॅनलचे पंच. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून आपण स्पर्धा लाईव्ह कव्हर करतोय 4 कॅमेऱ्याच्या माध्यमातून. लॉर्ड फुलटॉस बॉल होता. फटका ऑन साइड खेळायचा होता. चेंडू नक्कीच ऑफ साइड निघून गेला. खेळाडू खूप वेगाने चेंडूला फील्ड करतो. फेकी खूप वेगाने केली पण एक सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. धावफलक एक पुढे सरसावली गेली ती म्हणजेच 3 या अंकावर. 3 चेंडू 3 धावा. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवर सिंगल. एक व्हाईट बॉल तदनंतर एक सिंगल. असे 3 धावा धावफलकाला लगावले गेले. अजूनही येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. पहिला षटक मार्ग असता अजून बनवायचे आहेत विजयासाठी तब्बल 66. फुलटॉस बॉल होता. फटका सुरेख केला डाऊन द ग्राउंड. चेंडूला पाठवून दिला सहज सीमारेषा पार. हा आलाय एबी ट्रॉफी षटकार. धन्यवाद. नक्कीच पाहू शकाल अजयजी भोईर यांच्या सन्मानाकरता ही स्पर्धा आहे. मागील 3 वर्ष आपण पाहिला. 4था पर्व आपण पाहतो. याची पहिली रात्र. हरीश फडकणी साहेब, प्रांजी भोईर साहेबांची पूर्ण टीम चांगली मेहनत करते या स्पर्धेच्या माध्यमातून. अजून एक फटका ऑनसाइड खेळायचा प्रयत्न होता. खेळाडू आहे तो फंबल झाली. सिंगल धाव वेगाने परिपूर्ण केली जाईल. धावफलक 1 ने पुढे सरसावती. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 10 या अंकावर. यावेळेस पाहू शकाल थोडंसं ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल नक्कीच झालाय. बघा षटक क्रमांक यावेळेस पहिलं संपलं गेलं. एका रिप्लेमध्ये पाहू शकाल थोडंसं पुढे टाकण्याचा प्रयत्न होता आणि बॅटची स्विंग खूप वेगाने केली होती बॅटर, पण तो निराश झाला स्वतःवर. 1 षटक 10 धावा बिनगडी बाद. अजूनही 4 षटकं येणं बाकी असते. 4 षटकामध्ये तब्बल बनवायचे 59. चला स्पीडअप करा. 15 होता. टाइम लिमिट तुमच्याकडे आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं परिपूर्ण करायचे. यावेळेस पाहू शकाल मनोज पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. वैयक्तिक पहिल्याने संघाकडून दुसरा षटक घेऊन आलाय. छोटू नावाने जास्त प्रेम किरण गुरुद्वान यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या मनोज पाटील यांना. आणि किरण गुरुद्वान यांनी बेस्ट ऑफला सांगितलं मनोज पाटील या गोलंदाजाला. मनोज पाटील यानंतर किरण गुरुद्वान यानंतर इंटरनॅशनल असतील आणि त्यांचे चांगले मित्र छोटू गोळी मार्कवर सज्ज होत आहेत. बघा वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन गोळी मार्कवर मनोज स्ट्राईकवर आहे. दर्शनने षटकार नक्की ठोकला, पण तिकडून प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. 15च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील विजयासाठी. अहो फटका सुरेख. उंची जास्त, लांबी किती आणि यावेळी चेंडू क्लिअर करेल का? नाही. तिकडे खेळाडू आहेत. सुरेख झेल फलंदाज दर्शन. बॅक टू डगआउट. गॉन. बघा काय टेलिकास्ट आहे. ज्या प्रकारे बॅटरने शॉट खेळला, एक्सप्रेशन दाखवलं गेलं, चेंडूला पूर्णपणे कॅच केला. कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल. पूर्ण एबी ट्रॉफी जे लिहिलं गेलं ते सुद्धा दाखवलं जात आहे. आणि आकाशनी सुरेख झेल टिपलाय बाउंड्री लाईनवर. यशस्वी पाहू शकाल शेवटपर्यंत चेंडू पाहत नाही, परंतु आकाशचं कौतुक करावं लागेल. फ्लड लाईटमध्ये रात्रीच्या वेळामध्ये पाहू शकाल जेव्हा चेंडू आकाशला गवंशनी घातो, पूर्णपणे नजर ठेवणं गरजेचं. आणि चांगली नजर ठेवली. आई कंडिशन चांगली राहिला आणि चांगला झेल टिपला गेला. पहिला गडी बाद झाला. म्हणजे फलंदाज दर्शन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सहयोग
संयोग बॅटिंगसाठी आलाय 30 क्रमांकावर. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला गेला छोटू यांच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल होता, ऑन साईडला खेळला गेला. डीप लॉंगनला खेळाडू तैनात केला गेला. प्रोटेक्शन आहे पण एकच सिंगल धावाने धावफलक पुढे सरसावते 11 अंकावर. बघा 11वर 1.2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अजून येणारे इनिंग्समध्ये 22 चेंडू आणि बनवायचे विजयासाठी तब्बल पाहू शकाल 58 धावा विजयासाठी. बघा 58ची गरज आहे. पण इकडून मृदुल मैदानाच्या आतमध्ये मृदुलनी मात्र 2 चेंडू फेस केले. 1वर बॅटिंग करतोय. मृदुलला चांगली इनिंग साकारावी लागेल जयप्रकाश एडमन संघासाठी. यावेळेस फटका सुरेख आहे. डीपमध्ये खेळाडू वेगाने येतोय आणि पाहू शकाल खूप वेगाने धावला होता आणि अशा प्रकारे झेल खूप कठीण असतात. परंतु यावेळेस काय घडलं, अंडर थ्रो केला गेलाय. पंच नक्कीच पाहत आहेत आणि पंचांनी कॉल केलाय टीव्ही अंपायरकडे. तिसरी अंपायर आमच्यावरून थोडंसं बिझी असतील वॉर रूममध्ये. प्रिन्स मूव्हीज या टीमकडून दर्शवला जाईल. बघा प्रेझेन्स ऑफ माइंड लगावलं गेलं मनोज पांड्यांच्या माध्यमातून. अंडर थ्रो केलं गेलं. खूप वेगाने खेळाडू झेलसाठी आला होता. झेल नक्की निसटलाय पण धावचीत झालाय का हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. बघा टेक्निकल टीम आपलं काम करते. पंच आहेत. सेफ आहे बॅटर. जेव्हा चेंडू ट्रॅव्हल झाला बॅटर पॉपिंग केअरमध्ये खूप वेगाने परिपूर्ण पोहोचलाय. रिप्लेमध्ये सुरेख दाखवलं गेलं ते म्हणजे प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून चांगलं काम आणि सुरेख कॅमेरा म्हणावं लागेल. कॅमेरामॅन चांगलं काम करते. प्रत्येक क्षण आणि महत्त्वपूर्ण क्षण आहेत या सामन्यामध्ये ती टिपत असताना. धावसंख्या जाऊन पोहोचत 13 या अंकावर. 1 गडी बाद. मृदुल ऑन स्ट्राईक. त्यावेळेस ऑन साईडला खेळला गेला. खेळाडू आहे चढला फील्ड करतो. पैकी नॉन स्ट्राईकला झाली आहे. डायरेक्ट हिट झाले. कुठे ना कुठे मृदुलला माघारी धावायला लागलं परंतु थोडासा वाढीव थ्रो केले गेली. सिंगल धाव परिपूर्ण केली गेली. धावफलक 1 पुढे सरसावते 14 या अंकावर. 1.4 चेंडू 14 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. अजूनही या इनिंग्समध्ये येणारे चेंडू असेल तब्बल पाहू शकाल 20 चेंडूचा खेळ बाकी असेल. 20 चेंडू आणि अजूनही बनवायचे विजयासाठी पाहू शकाल तब्बल 55 धावांची गरज. सुरेख वेगवान गोलंदाजी. बघा वेगेवर प्रत्येक वेळेस सवार असणारा गोलंदाज आहे. वेगाने चेंडू टाकला गेला. डॉट बॉल नक्कीच आलाय परंतु लेग कटर सुद्धा करतो. बघा वेग सुद्धा आहे. चेंडूला कट करण्याची किमया या गोलंदाज मनोज पाटील या गोलंदाजाकडे. यावेळेस डाऊन द ग्राउंड चेंडू स्लॉट मध्ये होता आणि चेंडूला पाठवून दिला सरळ सीमारेषा पार. लॉंग ऑन क्लिअर करा 6 धावा षटकार. रिप्ले मध्ये पाहू शकाल चांगला फटका सरळ बॅटने खेळला. बी मध्ये फटका खेळला गेला. 6 धावा आल्या आणि षटक क्रमांक पाहू शकाल यावेळेस 2 संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीने धावा धावफलकावर आहेत 20. आता बनवायचे तब्बल विजयासाठी 49 धावांची गरज आहे. 3 षटकांचा खेळ बाकी असेल. 18 चेंडू 49 धावा. प्रत्येक षटकामध्ये पाहिल्यानंतर 16.33 ची सरासरी गाठावी लागेल. हा सामना जिंकण्यासाठी संघ बॅटिंग करतोय तो म्हणजे जयप्रकाश एडमन संघ. स्पीडअप करायचा फिल्डिंग करणारे संघ जशा अंपायर नक्कीच चर्चा करतायत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या मात्र 10. दुसऱ्या षटकामध्ये पाहू शकाल 10 धावा आल्या परंतु या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला. 10च्या सरासरी धावा बनवल्या लागल्या. आता तुम्हाला 16.33च्या सरासरी धावा बनवावं लागतील कारण की येणारे चेंडू 18 मध्ये बनवायचे. विजय तब्बल 49. बघा 69 धावाचा पाठलाग करायचा. 2 षटकामध्ये 20 धावावर 1 गडी बाद झाले. जयप्रकाश एडमन संघाचा एका बाजूला संघ पाहू शकाल विठ्ठलवाडी संघ आहे. विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी असं संघ पाहतोय आपण. मृदुल स्ट्राईकवर 3 चेंडू 7 वर आहे मृदुल. परत यावेळेस पंचाने व्हाईट बॉल घोषित केला. ऑस्ट्रेलियाच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. धावफलक 1 पुढे सरसावते 21 या अंकावर.
आता बनवायची तर 48 16च्या सरासरीने चर्चा होणार आहे. दोन्ही बॅटर चर्चा करतील कारण की एक षटकार सहयोगच्या बॅटवरून आला 3 चेंडू 7 वर तो बॅटिंग करतो आणि 3 चेंडू 4 वर आहे मृदुल. मृदुल सलामी बॅटर आहे. अजून एकही मोठा फटका त्याच्या बॅटवरून आला नाही आहे आणि मृदुलवर नजरा असतील आणि मृदुलला करावं लागेल कारण एकच गडी बाद झाला. अजूनही तुमच्या बॅटिंग आउटमध्ये बॅट्समन आहेत. इकडून मोठे फटके खेळावे लागते कारण की सामना जिंकणं या स्पर्धेत राहणं खूप गरजेचं असेल एडमन या संघाला. परंतु स्लोवर चेंडू होता थोडासा खाली राहिला. खेळाडू आहेत फ्लँक स्लिपला आलेला आणि चेंडूला फील्ड केला गेला. डॉट बॉल नक्कीच झाला. बघा पहिला चेंडू वाईट टाकला त्याचा डॉट बॉल. एक चेंडू एकच धाव खर्च केली. धावसंख्या 21 लॉस ऑफ 1 विकेट. बघा चांगला खेळ पाहण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक आला परंतु कुठे ना कुठे सध्याच्या घडीमध्ये जयप्रकाश एडमन संघ थोडासा बॅकफुटवर आहे कारण 2.1 चेंडूमध्ये 21 धावा आणि एकच गडी बाद. फटका फसला चेंडू खाली मनोज आलाय. मृदुल बॅक थोडं आउट. गडी क्रमांक दुसरा बाद. दोन्ही सलामी बॅटर मैदानाच्या बाहेर. बघा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुणाल चौथ्या क्रमांकावर 21 वर 2.2 चेंडूचा खेळ संपला गेलाय. अजूनही या इनिंग्समध्ये तब्बल चेंडूचा खेळ बाकी 16 चेंडूमध्ये बनवायचे 48. बघा सामना अजूनही बनू शकतो. एखाद्या बॅटरीने जर ताबडतोब फलंदाजी केली धावांची गती नक्कीच वाढवली तर सामना बनू शकतो बॅटिंग करण्याच्या संघासाठी. अजून एक चेंडू सुरेख चेंडू पाहू शकाल. डॉट बॉल नक्कीच झाला. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे यावेळेस गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. बघा पहिला चेंडू वाईट टाकला. दुसरा चेंडू निर्धाव. एक गडी बाद आणि तिसरा चेंडू डॉट म्हणजे 3 चेंडूमध्ये एकच धाव वाईटच्या दिली आहे. एक गडी बाद झालाय. चर्चा नक्की दोन्ही बॅटर करतायत कशा प्रकारे चेंडू ट्रॅव्हल झालाय. नॉन स्ट्रायकर बॅटर आपण पाहतो सहयोग ज्यांनी मागील षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला तो आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडूवर तो नॉन स्ट्रायकर राहिला. त्याच्या मनामध्ये नक्कीच थोडंसं दुखदुखी असते की मला स्ट्राईकवर येणं गरजेचं. त्याच्या बॅटवर षटकार आलाय. स्लोवर चेंडू होता पाहू शकाल. पंचाने एक अजून व्हाईट बॉल घोषित केलाय. शाहिद मोमीन सरांच्या माध्यमातून धावफलक 1 नंबर सरसावते. धावसंख्या 22 2.3 चेंडू 22 वर 2 गडी बाद. अजूनही बनवायचे विजयासाठी 47. येणारे चेंडू तब्बल 15. मस्त परंतु चेंडू वळला होता. पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. बघा लेग ब्रेक चेंडू टाकतात. खूप जास्त वळवलं जातोय. खेळपट्टी खूप सुरेख आहे. खेळपट्टी एवढी ठणक आहे की चेंडू पडल्या उसळी घेऊन कट घेतोय आणि आजचं पहिलीच रात्र आहे. काय सुरेख चेंडू वळवला जाते. गोलंदाज प्रत्येक गोलंदाज पाहतो आपण आपली स्किल वापरत असताना मैदानाच्या आतमध्ये. अजून एक सुरेख चेंडू डॉट बॉल. बघा यावेळेस पाहू शकाल बॅटर सफल झाले. तदनंतर करण्याचा प्रयत्न कुणाल स्वतःवर नाराज आहे. पाहू शकाल काय चेंडू वळवतोय रोहित. अप्रतिम चेंडू वळवला गेला. आपण सांगतो ना की बनाना स्विंग या प्रकारे चेंडू टर्न झालाय. 23 वर 2.4 चेंडू. या षटकामध्ये 3 वाईट बॉल नक्कीच झाले. 3 चेंडू डॉट आले. 1 विकेट आलाय म्हणजे 4 मध्ये 3 धावा एक्स्ट्राच्या मध्ये खर्च केले. एकही बॅटमधून धावा आली नाहीये. एक्स्ट्रा मध्ये 3 धावा खर्च केल्या. अजून एक सुरेख चेंडू. अप्रतिम चेंडू म्हणावा लागेल. डॉट बॉल. या षटकामध्ये काय गोलंदाजी करतोय रोहित हिट गोलंदाजी करतो. 1 वाईट बॉल 1 विकेट 4 डॉट 3 वाईट. पूर्णपणे बॅटर कुणाला बांधून ठेवलाय. नाचवतो असं म्हणावं लागेल. अजून एक चेंडू परंतु पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. खूप जास्त बाहेर निघालाय. धावफलक 2.24 अंकावर. बघा या इनिंग्समध्ये
अजूनही येणारे 13 चेंडू मध्ये बनवायचे विजयासाठी आपण पाहू शकाल तब्बल 45 धावांची गरज आहे. 13-45. यावेळेस ऑफ साईडला फटका सुरेख खेळलाय. चेंडू खाली खेळाडू आला, प्रयत्न चांगले राहिले परंतु चेंडू निघून जाईल सर सीमारेच्या पार. एबी ट्रॉफी षटकार. 3 षटकार 30 धावा. आता येणारे 12 चेंडू आणि बनवायचे 39. लगेच सुरेख फटका खेळला गेला. तर स्पिन हा चेंडू खेळला, ज्या प्रकारे चेंडू पडल्या पडल्या वळलाय त्याच प्रकारे फटका सजवलाय 6 धावांसाठी. अजूनही पाहू शकाल येणारे 12 चेंडू 39 धावांची गरज आहे. गोलंदाज मागवा सजवले मनोज पाटील. मनोजला इंट्रोड्यूस केले गेले. मनोज पाटील नवीन गोलंदाज. मनोजचा पहिला चेंडू फटका सुरेख केला. लॉंग ऑनला क्लिअर करत रोहन गावड यांच्या हातामध्ये जाऊन ड्रिल समावतीमध्ये षटकार आलाय. 6 धावा. बघा चांगला फटका मनोजचा स्वागत यावेळेस केलं गेलं. सहयोगच्या बॅटवर षटकार आलाय. सहयोग मागील 6 चेंडू नॉन स्ट्रायकिंगवर राहिला आणि सहयोगने मनोजच्या मागील षटकाच्या शेवटच्या चेंडू षटकार ठोकला होता आणि मनोजच्या या षटकाच्या पहिल्या चेंडू षटकार ठोकलाय म्हणजे 2 चेंडू 2 षटकार. त्यावेळेस लोअर फुलटॉस बॉल बॅटच्या हातीकडे घेतल्याकडे विकेट किपर आला. चेंडू फील्ड करतो परंतु पिके करण्याचा प्रयत्न केला नाही रोहितने. लेग बायचा कॉल पंचाने दर्शवला. लेग बायच्या मध्ये 1 धावा आली. धपळक 1 पुढे ससावते. धपळक 2 पोहोचेल तब्बल 37. बघा आता बनवायचे 32. येणारे 10 चेंडू 32 धावांची गरज. 10 बॉल 32. 10 मध्ये 32 ची गरज आहे. स्ट्राईकवर कुणाल 4 चेंडू 6 वर बॅटिंग करतोय. 5 चेंडू 13 वर आहे सहयोग. ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होता. वेग होता चेंडूवर. बॅटर सफल झाले परंतु डॉट बॉल. बघा सामना असं वाटलं की कुठे ना कुठे चांगला होईल कारण की दर्शनाने मृदुल सलामी बॅटर परंतु त्यांनी जास्त काही करू शकले नाहीये. दर्शननी 1 षटकार नक्की ठोकला होता परंतु तो सुद्धा जास्त वेळ मैदानाच्या आत उभा राहू शकला नाही. 4 धावा नक्कीच बनवल्या. मृदुल तो सुद्धा बाद झाला आणि यावेळी दांडी गुल. बॅटर बॅक थोडा आउट. बेस डाऊन. फलंदाज कुणाल मैदानाच्या बाहेर. बॅटर रोहन बॅटिंगसाठी तब्बल 5व्या क्रमांकावर. 12 वाजून 42 मिनिटांनी हा गडी बाद झाले. 4था हेमंतजी पाटील संवाद दर्शवत असताना 37 वर 3.4 चेंडूचा खेळ संपला गेला. रोहन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. बघा येणारी अजूनही चेंडू असतील या इनिंग्स तब्बल 8 चेंडूने 32 धावांची गरज आहे. इकडून हेमंतजी जर पाहिलं तर तब्बल तुम्हाला 8 चौकार किंबहुना 5 षटकार 1 दुहेरी धाव. प्रत्येक चेंडू तुम्हाला मैदानाच्या बाहेर पाठवावा लागेल परंतु मनोजचा वेग खूप चांगला राहिलाय मागील चेंडूवर. आणि यावेळेस वा स्वीट साऊंड टायमिंग प्रॉपर. चेंडूने केला हवाई सफर आणि पाहू शकाल मिड नाईट बद्दल सगळ्यात लांब लचक षटकार रोहनच्या बॅट मधून. 6 धावा. धन्यवाद. बघा काय फटका सजवलाय. एफर्टलेस फटका. फक्त चेंडूला वेगाचा उपयोग केला. फक्त दिशा दिली आहे. ऍक्च्युअली पाहू शकाल बॅटरचे काय सुरेख टेलिकास्ट आहे. प्रत्येक हा भाव प्रिन्स मूवीच्या माध्यमातून दर्शवला. त्याला मॅच बॉल आलेला आहे. 9 पुढे ससावते 43 अंकावर. आता बनवायचे विजयासाठी तब्बल 26. 7 चेंडू आणि 26 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी एका बाजूला पाहू शकाल विठ्ठल रुखमाई विठ्ठल वाडी तर एका बाजूला जयप्रकाश एडवन संघ.
अजून एक फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झाला. चेंडू खाली विकेट किपर आला. यावेळेस मनोज पाडे थोडासा ॲग्रेसिव्ह झालाय. गडी बाद झाला. आता 6 मध्ये 26 ची गरज आहे. सामना अजूनही बनवू शकतो कारण की नॉन स्ट्राईक एंडवर बॅटर जे होते सहयोग अजूनही मैदानाच्या आत त्याच्या बॅटवर 2 षटकार आलेत. पाहू शकाल ज्या प्रकारे ऑप्शनच्या बाहेर चेंडू जेव्हा बॅटरने फटका खेळला स्वतःवर नाराज झाला. विकेट किपर पुढे आला. एक्सप्रेस पाहू शकाल ज्या प्रकारे त्याने झेल टिपलाय. मागील खेळाडू सुद्धा खुश झाला. चांगला झेल सुरेख HD क्वालिटी आपण पाहतोय प्रिन्स मूवीच्या माध्यमातून. नवीन बॅटर मैदानाच्या आत जैन येणारे 6 मध्ये बनवायचे आहेत 26. बघा मेहमन सर असं आता वाटतंय की सहयोग जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवेल. चला मनोज पाटील जास्त वेळ दौडू नका. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी. पंच नक्कीच कॉल करतात प्लीज. विठ्ठलवाडी संघ मनोज पाटील चला घाई करा. बघा अंतिम षटकामध्ये दीपेश म्हात्रे या इंट्रोड्यूस केल्या जाते. आपण पाहू शकाल सुरेख चित्रीकरण पाहतो आपण प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून. अप्रतिम वर्क आहे. पहिल्यांदाच आपल्या भागामध्ये आलेत परंतु काय सुरेख टेलिकास्ट आणि चर्चेमध्ये असणारा हा चॅनल राहिलाय. मोठमोठे स्पर्धा त्यांनी कव्हर केलेत. मागील आपण पाहिलं जेव्हा सुरतमध्ये 10PL सारखी मोठी स्पर्धा 10PL सारखी मोठी स्पर्धा कव्हर केली. मागील जेव्हा झाली सुरतमध्ये एक मोठी स्पर्धा टेनिस क्रिकेटमध्ये. भिवंडीमध्ये पाहिलं गेलं तर सगळ्यात मोठी स्पर्धा मेयर कप सुद्धा कव्हर केली गेली. बघा नावाचे जेवढे मोठे स्पर्धा प्रिन्स मूवी यांच्या नावावर राहिलेत. वा पहिला चेंडू वा फटका सुरेख आहे. बघा ज्या प्रकारे सहयोग ने विश्वास दाखवलाय त्या प्रकारे चेंडूला पाठवून दिलाय सहज सीमारेषा पार. नक्कीच सध्याच्या कडे जेही प्रेक्षक थोडेसे झोपले असतील ना या फटक्याने नक्कीच ते जागे जाते कारण की जेव्हा चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला खूप चांगला आवाज नक्कीच निघालाय. पाहू शकाल आमचा कॉम्बॉक्स सुद्धा दाखवला जातं. आमचे पंच आहेत चांगला कॅमेरा आमची हेमंतजी पाटील सर आमच्या कॉम्बॉक्समध्ये चांगले गुणलेखीची भूमिका पार पाडतात. बघा 49/4 आता येणारे 5 मध्ये बनवायचे तब्बल 20. 3 षटकार किंबहुना 5 चौकार. परंतु सहयोगचा सहयोग राहणं गरजेचं आहे. संघ जयप्रकाश एडवण या संघासाठी स्वागत केलं यावेळेस गोलंदाज दीपेश यांचा. अजूनही पुढचा चेंडू येणं बाकी. यावेळेस वेगवान चेंडूचा नाराज स्वतःवर नाराज राहिलाय. बॅटर स्वतःवर नाराज राहिलाय. क्रिकेटचा खेळ आहे. अद्भुत खेळ कधीही रंग बदलू शकतो. यावेळेस क्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू पडला थोडासा मध्ये आला आणि डॉट बॉल आला. अजून येणारे चेंडू असतील 4 मध्ये 20 ची गरज. 4/20. एका बाजूला पाहू शकाल जयंत तर एका बाजूला पाहू शकाल दर्शन. सहयोग आहे. अजून एक तडाखा AB ट्रॉफी षटकार 6 धावा. नक्कीच धन्यवाद. AB ट्रॉफीचा थरार आपण पाहतो. चौथ्या पर्वामध्ये काय मॅच बनली आहे बघा. 69चा पाठलाग करायचा होता. आता 3 चेंडूमध्ये 14 ची गरज आहे. 2 चौकार 1 षटकार ठोकावे. स्पीड अप करा. फिल्डिंग लगेच अजून घ्या. हा बॉल लगेच पूर्वा प्लीज. आलाय का सर? यस मॅच बॉल आलेला आहे. बघा पंच दशत असताना इकडून बघा या चेंडूवर खूप काही अवलंबून असणार आहे हेमंत सर कारण की 3 चेंडू 14 ची गरज आहे. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर सामना ऑन असणार आहे जयप्रकाश एडवण संघासाठी. हा चेंडू जर निर्धाव आला तर कुठे ना कुठे दबाव वाढेल बॅटिंग करायच्या संघावर. मनोज पाटील लॉंग ऑनला नक्कीच पोहोचते. डीप मिड विकेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट बघा यावेळेस मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आहे आणि एक खेळ पाहू शकाल गली पॉईंटमध्ये 3 मध्ये 14 ची गरज. 3/14. यावेळेस पाहू शकाल टप्पा पड्या चेंडू उसळी घेऊन निघून गेलाय. यावेळेस विकेट किपरच्या हातामध्ये आणि पाहू शकाल बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू घेतला व्हाईट बॉलसाठी सर. येस व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेतलाय बॅटिंग करणाऱ्या संघाने आणि
बघा कुठून चेंडू ट्रॅव्हल झाले पंच नक्की दर्शवतानी येस फेअर डिलिव्हरी आहे 1/4 ओव्हर पंचाने घोषित केलं उंचीवर गेलाय चेंडू 2 मध्ये 14ची गरज 2 बॉल 14 बघा पहिल्या चेंडूवर षटकार दुसरा चेंडू निर्धाव तिसऱ्या चेंडूवर षटकार चौथा चेंडू निर्धाव बघा जे 12th मॅन होते ना विठ्ठल रुक्माई विठ्ठलवाडी या संघाचे नक्कीच विठ्ठल रुक्माईकडे प्रार्थना करतो की हा चेंडू डॉट जावा आपण पाहू शकाल ड्युएल कॅमेरा सध्या दाखवलं जातं स्क्रीनवर गोलंदाज आणि बॅटर दोघांना दाखवलं जातं हे दृश्य खूप कमी आपण पाहतो परंतु प्रिन्स मूवीवर हे दृश्य आपण पाहू शकाल चांगला बघ त्यांच्या माध्यमातून यावेळेस पाहू शकाल डॉट बॉल दबाव पूर्णपणे निर्माण झाला यावेळेस बॅटिंग करायच्या संघावर परंतु सहयोग लढलाय सहयोग आपल्या संघासाठी लढलाय पाहू शकाल मृदुल आणि दर्शन जास्त वेळ मैदानाच्या आत राहू शकले नाही कुठे ना कुठे दबाव खालच्या बॅटरवर नक्कीच आला परंतु लढलेत सहयोग शेवटचा चेंडू होता फटका सुरेख खेळला उंच गेलाय चेंडू खाली खेळाडू मनोज आले छोटू आणि टिपला जेल बघा 55 धावा फलकावर हा सामना 13 धावाने विजय झाला तो म्हणजेच विठ्ठल रुक्माई विठ्ठलवाडी कॉंग्रॅच्युलेशन्स मनोज पाटील आणि टीम परंतु चांगला खेळ तुम्ही साकारला जयप्रकाश एडवन संघ एबी ट्रॉफी या चषकामध्ये आपल्यासोबत धन्यवाद करूया आपण इकडे आलात चांगला खेळ तुम्ही साकारला यानंतर एक चांगली लढत NC सफाळे विरुद्ध ओमकार बॉईज एडवन एका बाजूला किरण गुरुद्वान तर एका बाजूला दिग्गज खेळाडू रोहन गावड इन ॲक्शन सर यानंतर होणाऱ्या सामन्यामध्ये आपण थोडासा बदल करूया मायक्रोफोनवर आवाज ऐकूया लोकल बॉय मिस्टर अजित पाटील ज्यांना आपण पाहतो स्क्रीनवर दाखवलं गेलं समालोचक याच विभागामधले अजित पाटील यांचा आवाज ऐकूया पुढील सामन्यासाठी बघा या सामन्याचा म्हणत मॅच मनोज पाटील